लँड माफिया सावंतवाडीवर राज्य करतील ते चालेल का? मला संपवायला पैशांचा वापर केला तर सावंतवाडीकर सहन करणार नाही, अशी टीका दीपक केसरकर यांनी विशाल परब यांचं नाव न घेता केलेली आहे. यांना काहीही माहिती नसतं. केवळ आज त्यांचा एकमेव उद्देश आहे की सावंतवाडीवर राज्य करायचं. कोण राज्य करणार? ज्यांचं लँड माफिया, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की लोकांच्या जमिनी बळकवणारी जी लोक असतात, असली लोक आज पैशाचा वर्षाव करतायत सावंतवाडी शहरावर. का करतायत? त्यांना हे शहरावर राज्य करायचं आहे आणि म्हणून बॅकडोर एंट्री घ्यायची. नगराध्यक्षाचा उमेदवार केला, त्याला धड दोन शब्द मराठीसुद्धा बोलता येत नाही. बोलतं कोण? त्या लँड माफियाचे संबंधित जे नातेवाईक आहेत ते तिथं भाषणं करतात. आणि तुम्हाला हे मान्य आहे का? एक लँड माफिया सावंतवाडीवर राज्य करणं तुम्हाला मान्य आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.